आत्मा मालिकच्या बालवैज्ञानिकांनी राज्यस्तरावर आपली मोहोर उमटवली आहे। राज्यस्तरावर सुवर्णपदक, रौप्य, कांस्य पदक विद्यार्थ्यांनी प्राप्त केलं आहे। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचार, ज्ञान वाढवणं तसंच कुतूहल आणि समस्या सोडवण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी मुंबई विज्ञान शिक्षक संघाच्या वतीनं डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा घेतली जाते। या परीक्षेमध्ये पुन्हा एकदा आत्मा मालिक संकुलाच्या माध्यमिक गुरुकुलानं अर्थात सेमी इंग्रजीच्या शाळेनं राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे। ही परीक्षा 4 टप्प्यात घेण्यात येते। पहिला टप्पा जिल्हास्तरीय लेखी परीक्षा, दुसरा टप्पा विभागस्तरीय प्रात्यक्षिक परीक्षा, तिसरा राज्यस्तरीय प्रकल्प सादरीकरण आणि चौथा राज्यस्तरीय मुलाखत घेतली जाते। यावर्षी कुमारी आदिती कृष्णाराव हुले सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे। तसेच अरविंद रायसिंग राठोड हा रौप्य पदकाचा मानकरी ठरलाय, तर ऋतुराज नाथा कारंडे कांस्य पदकाचा मानकरी ठरलाय। हे तीनही बालवैज्ञानिक आत्मा मालिक गुरुकुल अर्थात सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे आहेत। या शाळेला पुणे विभागातून उत्कृष्ट शाळा अर्थात विज्ञान जत्था सन्मान चिन्ह देखील प्राप्त झाला आहे। या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून 88,803 विद्यार्थी प्रविष्ट झाले। त्यापैकी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 6,774 विद्यार्थ्यांची निवड झाली आणि राज्यस्तरावर मेडलसाठी 706 विद्यार्थ्यांची निवड झाली। त्यापैकी हे 3 विद्यार्थी आत्मा मालिक गुरुकुलाचे आहेत। सन 2024-25 मध्ये डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेच्या निकालाचं वैशिष्ट्य संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान आत्मा मालिकला मिळाला आहे। सलग 10व्या वर्षी उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत मागील वर्षाचा 24 विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे। लेखी परीक्षा गुणवत्ता यादीत चमकलेले आत्मा मालिकचे 24 बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पात्र ठरले आहे। राज्यस्तरावर 1 सुवर्ण, 1 रौप्य पदक तर 1 कांस्य पदकाला गवसणी घातली आहे। गुरुकुलाच्या इतिहासात प्रथमच एकाच वर्षी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक मिळालंय। आजपर्यंत मात्र 6 विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळवलंय। या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगे सर यांच्या मार्गदर्शनातून सर्व विभाग प्रमुख, पर्यवेक्षक, विषय शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं। विद्यार्थ्यांचे परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, वसतिगृह व्यवस्थापिका पटेल माई मॅडम यांनी देखील अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।